भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये आज मी आपल्या सर्वांच्या साथीनं या ठिकाणी जे प्रवेश करत आहे त्याचं कारण असं आहे की या पक्षाची ध्येय धोरणं मी थोडीशी अनुभवली आणि त्यानंतर मी प्रवेश करण्याचा हे केला. मी उमेदवारी आई काँग्रेसमधून उमेदवार म्हणून भरली होती, परंतु या ठिकाणी परिस्थिती ही काही वेगळी दिसायला लागली. त्यानंतर मी या ठिकाणचे अनिकेत उर्फ सागर भोर याची या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर या पक्षाचं काम अत्यंत उत्तम होतं आणि या जे बाकीचे नेते असतील त्यांनी देखील त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. म्हणून काही वाटलं की हा एक चांगल्या उमेदीचा आपल्या समोर जो उमेदवार आहे त्याला आपण साथ दिली तर निश्चितपणाने त्याचा विजय हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच पद्धतीने मी आज या पक्षामध्ये प्रवेश करून निश्चितपणानं या सागर भोरला अधिक मोठ्या पद्धतीने ताकद देऊन निश्चितपणानं तुम्हाला शब्द देतो की निश्चितपणाने याला आम्ही बहुमतानं विजयी करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि जी पक्ष भविष्यात मला जी जबाबदारी देईल ती निश्चितपणानं मी सांभाळेल असे देखील या ठिकाणी शब्द देतो आणि काम करतो. भारतीय जनता पार्टीच्या आंबेगाव तालुक्याच्या संपर्क कार्यालयामध्ये आमचे जुने सहकारी श्री मनोज अशोक तळेकर यांच्याकडं छावा मराठा सेनेची केंद्रीय जबाबदारी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी आंबेगाव नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये छावा मराठा सेनाचं अत्यंत प्रभावी असं काम केलेलं आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये गावडेवाडी सारख्या गावामध्ये उत्तम पद्धतीने काम करणारं असं हे नेतृत्व या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अवसरी बुद्रुक गणामधून त्यांनी काँग्रेस आयच्या माध्यमातून पंचायत समितीचा फॉर्म भरला होता. परंतु आमचे काही वरिष्ठ आणि आम्ही सर्वच जण मग त्यामध्ये या ठिकाणचे आमचे अरविंदजी असतील, प्रमोदजी वानखेडे असतील, सर्वच जण त्यांना विनंती केली की आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये यावं. भारतीय जनता पार्टी हा देशासाठी काम करणारा पक्ष, त्यानंतर पार्टीचं काम करतो आणि नंतर स्वतः असं त्याचं ब्रीद वाक्य आहे. देश धर्मासाठी काम करणारा पक्ष, विकासासाठी काम करणारा पक्ष आणि अनेक दिवसापासून आमची याबाबत चर्चा होत होती. खरं पाहायला गेलं तर गावडेवाडीच्या मागच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये माझा आणि मनोज शेठचा संबंध आला आणि त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये मनोज शेठचं काम अत्यंत उल्लेखनीय. जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडेल त्यावेळेस ते मला फोन करायचे आणि आम्ही दोघं लोकांची आरोग्याची सेवा करण्याचं काम करायचं. आणि अशा या माझ्या सहकार्याला आज भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करत असताना आम्ही सर्वजण या ठिकाणी अरविंदजी वळसे उद्योग आघाडीचे जिल्ह्याचे आमचे प्रमोदजी आहेत, शिक्षक आघाडीचे आमचे पानमन सर आहेत, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे आघाडीवर काम करणारे आमचे मयूरजी भोरे आणि ज्यांनी गावडेवाडीचं नव्याने नियुक्ती झाली उपसरपंच म्हणून माझे मार्गदर्शक आमच्या भारतीय जनता पार्टीचं जुनं जास्त नेतृत्व एकनाथजी गावडे आणि आमचा ज्ञानेश्वर असेल, आमचे कायदा आघाडीचे श्रीराम मांगर असतील, आमचे मंचर शहरचे गणेश बानखेडे असतील, सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने मी मनोज शेठचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी या अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणाचे आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अनिकेत उर्फ सागर भोर यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आजपासून ते सागर भोर बरोबर खांद्याला खांदा लावून त्याचा चांगल्या पद्धतीने प्रचार करणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा सागरला नक्कीच होईल. त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं की अवसरी बुद्रुकमध्ये डॉक्टर साहेब माझा संपर्क चांगला आहे, आपला उमेदवार सागर भोरही त्याचा प्रचार चांगला आहे, आमच्या दोघांचं जर गणित जुळलं तर येणाऱ्या काळामध्ये अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीचा
झेंडा फडकवण्याचं काम खऱ्या अर्थाने या सर्वांच्या माध्यमातून होईल. आमचं या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय निवडणूक प्रमुख महेशदादा लांडगे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्रदीपदादा कंद यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा आज पक्षप्रवेश होतोय. त्यांच्याशी आमची फोनवर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं मनोज शेठ जर चांगलं काम करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना चांगल्या पदाने संबोधित करू. निवडणूक झाल्यानंतर नक्कीच त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये चांगल्या पदाची नियुक्ती करू. कारण आमच्या तालुका संघटनेच्या आणि जिल्हा संघटनेच्या काही पदांची अजून जबाबदारी देणं बाकी आहे, तर तीही कार्यकारिणी लवकरच होईल आणि त्यामध्ये नक्कीच मनोज शेठचा सन्मान आम्ही करू अशी मी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा मनोज शेठचं स्वागत करत असताना त्यांच्या हातून देश देव धर्म आणि भारतीय जनता पार्टीची सेवा घडू अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.